नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सोने आणि चांदीने सलग 2 दिवस ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे। गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंनी 3 दिवस सलग चढाई केली होती, तर या आठवड्याच्या सुरुवातीलाच 2 दिवस दरवाढीला ब्रेक मिळाला। आता किमती वाढलेल्या आहेत। ब्रेक नंतर दोन्ही धातूंनी मोठी भरारी घेतली। 21 मार्च पासून स्वस्ताई आली होती, त्याला आता ब्रेक लागला आहे। आता 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचा तर 1 किलो चांदीचा भाव जाणून घेऊयात। सोमवार आणि मंगळवारी सोन्याचे ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे। सोने 2 दिवसात अनुक्रमे 210 आणि 330 रुपये असे एकूण 540 रुपयांनी स्वस्त झाले। बुधवारी सोने 110 रुपयांनी वाढले। गुड रिटर्न्स नुसार आता 22 कॅरेट सोने 82,100 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। 21 मार्च पासून चांदीत 4,100 रुपयांनी स्वस्ताई झाली। सोमवारी मंगळवारी 2 दिवस किमती स्थिर होत्या। बुधवारी चांदी 1,000 रुपयांनी वाढली। गुड रिटर्न्स नुसार 1 किलो चांदीचा भाव 1,02,000 रुपये इतका आहे। आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार 24 कॅरेट सोने 87,791, 23 कॅरेट सोने 87,439, 22 कॅरेट सोने 80,417 रुपयांवर आहे, तर 18 कॅरेट आता 65,843 रुपये आहे। 14 कॅरेट सोने 51,358 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे। 1 किलो चांदीचा भाव 98,794 रुपये इतका झाला। वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते, तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते। तसेच जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात तब्बल 1,400 रुपयांची वाढ झालेली आहे, तर सोने भावात 100 रुपयांनी वाढ झाली आहे। चांदीचे दर 99,800 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत, तर सोन्याचे दर 88,200 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेत। गुढीपाडव्याच्या मुहूर्तापूर्वी चांदीचे भाव वाढल्याने मुहूर्तावर सोने चांदीचे भाव किती होतात याकडे लक्ष लागलेले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।